नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत पौष्टिक असा रव्याचा पोळा. हा रव्याचा पोळा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा टी टाईमला वगैरे खाऊ शकता. झटपट तयार होतो आणि खूप हेल्दी आहे. तर चला हा रव्याचा पोळा कसा करायचा ते बघूया. यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहे, त्यामुळे हा खूप पौष्टिक असतो. तुम्ही लहान मुलांनासुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता. तर चला यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. रव्याचा पोळा करण्याकरता इथे आपल्याला 1 वाटी बारीक रवा लागणार आहे. जिरं, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. कांदा, टमाटर मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलं आहे आणि कढीपत्ता लागणार आहे. इथे तुम्ही भाज्यासुद्धा घेऊ शकता, शिमला मिरची किंवा गाजर, त्याला बारीक चिरून ते घेऊ शकता. आता याला आपल्याला रव्याला छान पहिले भिजून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. यामध्ये आपण रवा घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे मी मीठ घातलेलं आहे चवीपुरतं, आणि जिरं घालायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला 1 वाटीला 1.25 वाटी असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला 15-20 मिनटं छान मुरू द्यायचं आहे रव्याला. इथे 15 ते 20 मिनटं झालेले आहे. आपण बघूया. इथे आपला रवा छान फुललेला आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले कांदे घालायचे आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचा आहे. आणि इथे आपल्याला चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे सगळ्यात शेवटी आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे. हे टमाटरसुद्धा आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. लहान मुलं जर खात असेल तर यामध्ये मिरच्या घालू नका, आणि जर तुम्ही वृद्ध मोठे माणसं खात असाल तर तुम्ही यामध्ये मिरची घालू शकता बारीक चिरलेली. इथे आपण हे टमाटरसुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आपण टमाटर मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. परत आपल्याला पोळे करता येईल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. खूप पातळ करायचं नाही आहे, घट्टच ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे रव्याचं पोळ्याचं सारण तयार झालेलं आहे. जास्त पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. इथे आपण गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे. याला आपल्याला पहिले तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण तव्यावर असं तेल लावून घेते छान. आणि यामध्ये आता आपल्याला हे पोळ्याचं मिश्रण टाकायचं आहे. इथे आपल्याला अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे आणि याला असं फैलवून द्यायचं आहे. अशा प्रकारे इथे मी असं छान पसरून दिलेलं आहे. असे खूप पातळ करायचे नाही आणि खूप जाडही करायचे नाही आहे, असे मिडियम करायचे आहे. असे मिडियम मी असं पसरून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही याची जाडी. यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. इथे आपण हे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला 2-3 मिनटं छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. इथे थोडा वेळ झालेला आहे, आपण बघूया. इथे बघू शकता आपला पोळा छान शिजलेला आहे. जोपर्यंत हा प्रॉपर खालच्या बाजूने शिजत नाही तोपर्यंत याला पलटवायची घाई करायची नाही. पहिले खालच्या बाजूने छान शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. कढईनेसुद्धा असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला पलटवायचं आहे. इथे मी पोळा शिजवताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती, लो टू मिडियम. आता याला असं पलटून घ्यायचं आहे. बघू शकता खालच्या बाजूने छान अशी आपला पोळा शिजलेला आहे. आता याला या बाजूने सुद्धा आपल्याला
तेल लावून घ्यायचं आहे. हा नाश्ता सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस तुम्ही करू शकता. खूप हेल्दी असा नाश्ता आहे. अशा प्रकारे आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही दुसरी बाजूसुद्धा पोळ्याची छान शिजवून घ्यायची आहे. मी यालासुद्धा असं छान शिजवून घेते थोडा वेळ. इथे बघू शकता आपण दुसऱ्या बाजूनी सुद्धा थोडा वेळ छान पोळा शिजवून घेतला आहे. आपला पोळा तयार झालेला आहे. बघू शकता असा छान खरपूस आपण दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे. आता हे काढून घ्यायचं. अशा तऱ्हेने तयार झालेला आपला पौष्टिक झटपट रव्याचा पोळा. हा रव्याचा पोळा खायला खूप टेस्टी वाटतो, बनवायला खूप सोपी आहे आणि तुम्ही हा रव्याचा पोळा असाही खाऊ शकता ब्रेकफास्टला किंवा टी टाईमला वगैरे. आणि हा तुम्ही नारळाची चटणी किंवा टोमॅटो सॉस यासोबत खाऊ शकता. नुसताच खाल्लं तरी खूप टेस्टी वाटतो. असा हा पौष्टिक रव्याचा पोळा तुम्ही नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.